मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनी, युवक आणि युवती आणि या आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व सुजान बंधूंनो, आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ वाढला पाहिजे, त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे, 10% शासकीय सेवेत आरक्षण मिळालं पाहिजे, टप्प्याटप्प्यानं समायोजन झालं पाहिजे आणि मानधनामध्ये 25,000 रुपये वाढ झाली पाहिजे. या आणि विविध मागण्या घेऊन आपण गेले 11 दिवस झालं या आझाद मैदानावर आपण आंदोलन करत आहोत. कधी मोठ्या संख्येनं आंदोलन झालेलं आहे, कधी कमी संख्येनं झालंय, पण आम्ही 11 दिवस झालं आझाद मैदान सोडलेलं नाही. आता राज्य शासनाने आपल्या आंदोलनाचा धसका घेऊन आपल्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार केला. 5 महिन्याची मुदत वाढ देऊन प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्याचा वाढवलेला, 5 महिन्याचा वाढवलेला आहे. 6+11चं त्यांनी GR काढलाय. पण आपली मागणी आता प्रशिक्षण आपण झालेलं आहे, आता प्रशिक्षण नको, आम्हाला कायम रोजगार हवा, ही आपली डिमांड आहे. आणि नक्कीच शासन 50% झुकले तर 100% जर शासनाला झुकवायचं असेल तर आपणाला एकीचं बळ दाखवावं लागेल. आणि आपणाला सर्वांना येणाऱ्या सोमवारी 17 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थ्यांनी मुंबई गाठायची आहे आणि आझाद मैदान तुडुंब भरायचं आहे. तरच आपल्या आंदोलनाकडे शासनाचं लक्ष वेधेल. निश्चितच मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला युवक हा अनेक आंदोलनाने बेजार आहे. पाचार वेळेस अनेक ठिकाणी जावं लागले, खर्च झालेला आहे, मुंबईमध्ये राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, या सगळ्या प्रश्नाची प्रश्नावली आपल्यासमोर आहे. पण आम्ही तुम्हाला एक नम्रपणे सांगू इच्छितो की आता आम्ही आपल्या या आंदोलनकर्त्यांना मुंबईमध्ये राहण्याची सोय केलेली आहे, युवकांना केलेली आहे, युवतींना केलेली आहे. फक्त आता जेवणाचा विषय आहे. तूर्त तरी जेवणाचा विषय शिस्तीत लागेपर्यंत आपण आपली करा सोडवणं या उक्तीप्रमाणे आपण भोजनाचा आपण स्वतः बघायचं आहे. आम्ही तर 11 दिवस झाले या ठिकाणी उपाशी आहोत. आपणही एक दिवस उपवास घडवा आणि येणाऱ्या 17 तारखेपासून म्हणजे सोमवार ते शुक्रवार 5 दिवसाचा विधानसभेचा अधिवेशनाचा कार्यकाळ आहे. या अधिवेशन कार्यकाळामध्ये 5 दिवस आझाद मैदान 10 ते 6 पर्यंत सोडायचं नाही, हा संकल्प मनाशी करा, दृढ निश्चय करा आणि आझाद मैदानाकडे या. मित्रांनो, फक्त आणि फक्त ही आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या वैयक्तिक हिताचा हा निर्णय आहे. आपण कुणाच्या कल्याणासाठी जात नसून आझाद मैदानावर आपण आपल्या स्वतःच्या आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी जातोय. आम्ही आपल्यासाठी लढतोय. तुम्ही आम्हाला फक्त शक्ती द्या, बळ द्या, ताकद द्या, हिंमत द्या. आम्ही लढायला तयार आहोत, पहिली गोळी खायला तयार आहोत. पण एकीचं बळ आणि लोकशाहीमध्ये डोके मोजली जातात. तुमच्या डोक्यात किती आहे हे मोजलं जात नाही. तुमच्यासोबत किती डोकी आहेत यावर सरकार लक्ष केंद्रित करतं आणि लोकापुढे सरकार झुकतं. म्हणून हा लढा बालाजी पाटील चाकूरकरांचा नाही, हा लढा हरिभाऊ राठोड साहेबांचा नाही, हा लढा अनुपजी चव्हाणचा नाही, हा लढा माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या 1,32,000 प्रशिक्षणार्थ्यांचा हा लढा आहे. आणि ह्या लढ्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी, हा लढा 100% यशस्वी करण्यासाठी चला मुंबईला चला, चलो मुंबई ही हाक द्या आणि सविनय कायदेभंगाची चळवळ उभारून महात्मा गांधीजींचा विजय करत, महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ पहिल्याच उभी केली आणि कुठल्याही रेल्वेची तिकीट त्यावेळेस काढली नाहीत. आता आपणही खिशाला बिल्ला लावा आणि मुंबईकडे कोच करा. काही अडचण आली तर बालाजी पाटील चाकूरकर तुमची अडचण सोडवायला 24 तास सज्ज आहे. माझा फोन चालू आहे, माझा फोन नंबर घ्या, 94 20 32 67 68 या फोनवर संपर्क करा. आपले सर्व प्रशिक्षणार्थी, आमची कोर कमिटी
10 जणांची कोर कमिटी आहे. अनिकेत मांदळे आहेत, गोविंद टोंपे आहेत, पुन्हा नंतर आपले रणाळे आहेत, पुन्हा आपले गंगाधर कुमटेकर आहेत, सुजित शिंदे आहेत, पुन्हा नंतर आपले शुभम पांचाळ आहेत. हे सगळी मंडळी, आलिम सय्यद आहेत बीडचे, अनेक जिल्ह्यामधून अनेक लोक आपल्या या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. या सर्वांच्या संपर्कात राहा. काही अडचणी आल्या तर आम्ही तुम्हाला सोडवू, पण आता घरात बसू नका. अभी नहीं तो कभी नहीं. घर सोडा तर आणि तरच तुमचं काहीतरी भविष्य सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. नाही तर तुमच्या पुढचा काळा कुट्ट अंधार हा कोणही सोडू शकणार नाही, काढू शकणार नाही. मला विश्वास आहे, तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला ताकद द्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 11 महिन्याचा जीआर झालाच पाहिजे. 11 महिन्याचा जीआर झालाच पाहिजे. बालाजी पाटील साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. बालाजी पाटील साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. कोण बोलतो मिळणार नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कोण बोलतो मिळणार नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय